मघाशी तुमच्या कानावर पडलेले सूर तांत्रिकदृष्ट्या अगदी अचूक होते. स्वरांचा चढ उतार, लयीचा खेळ सगळंच अगदी गणितासारखं पक्कं होतं. पण आपण ह्यात आता एक छोटासा बदल करूया. आता मला सांगा, कोणत्या सुरांनी तुमच्या मनाचा ठाव घेतला? आधी ऐकलेला तो AI जनरेटेड आवाज की आत्ता अनुभवलेला हा जिवंत श्वास? जसा प्रयोगशाळेत रसायनांपासून तयार केलेल्या कृत्रिम सुगंधामध्ये आणि पहिल्या पावसात भिजलेल्या मातीच्या अस्सल गंधामध्ये फरक असतो, तोच इथे होता. अगदी खरं आहे. कारण संगीत हे केवळ ऐकण्यापुरती मर्यादित नसते, ते जगायची असते. एका आईची अंगाई आठवा बरं. आई कदाचित तालासुरात पक्की नसेल, पण तिच्या आवाजातली माया ही बाळाला शांत झोपवते. ती एखाद्या AI मॉडेलला करणे कितपत शक्य आहे याची खरंच शाश्वती नाही आहे. बरं, मगाशी तुम्ही जे ऐकलं ते एका यंत्राचे निर्जीव गणित होते, आणि आत्ता बासरीतून उमटलेला हा एक जिवंत संवाद होता. मग प्रश्न असा पडतो की आम्ही इंजिनियर्सने नेमकं काय केलंय? आमच्या समोर मोठं आव्हान होतं, भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा AI मध्ये उतरवण्याची. आम्हाला काही केवळ ऑडिओ फाईल्स क्रिएट करायच्या नव्हत्या. याचसाठी आम्ही DDSP सारखे प्रगत मॉडेल्स देखील ट्रेन केले. साईन वेव्स, सिग्मॉइड कर्व्सचा देखील वापर केला, ज्याने आवाजाला एक नैसर्गिक घुमावदारपणा देखील मिळेल. पण तरीही एक उणीव आम्हाला भासत होती, जी म्हणजे यंत्राला काही फुफ्फुसं नसतात. एक बासरी वादक म्हणून मला नेहमी जाणवतं की बासरी ही केवळ एक बांबूची पोकळ नळी नव्हे, ती माझ्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहे. बासरी वाजवत असताना माझे श्वास हेच माझ्या पुढील सादरीकरणाची दिशा ठरवत असते. मी कुठे थांबते, किती वेळ श्वास रोखून धरते, आणि तो श्वास हळूवारपणे सुरांमध्ये कसा मिसळून जातोय, यावरच माझ्या सादरीकरणाची गती आणि त्याचबरोबर ऊर्जा देखील अवलंबून असते. हे सगळं फार उत्स्फूर्त असतं, आणि म्हणूनच कदाचित ते अधिक भावतं. आता यालाच अनुसरून आम्ही अल्गोरिदममध्ये आणखीन देखील काही बदल करायचा प्रयत्न केला. जसं की श्रुती टेबल्स आम्ही वापरले, ज्याने सूक्ष्मातिसूक्ष्म श्रुत्या आम्हाला दर्शवता येतील. आमच्या मॉडेलला आम्ही थांबण्याच्या व श्वास घेण्याच्या जागा देखील शिकवल्या. तांत्रिकदृष्ट्या जर आपण पाहायला गेलो, म्हणजे टेक्निकली जर आपण आता पाहायला गेलो, तर सर्व काही परफेक्ट होतं. पण तरी एक उणीव भासत होती. ती उणीव होती गिव्ह अँड टेकची, म्हणजेच ऊर्जाची देवाणघेवाण. आज आपल्या फोनवर, स्पॉटिफायवर आपण एकदम क्लिअर ऑडिओ ऐकतो ना, पण तरीही ₹1000 खर्च करून ट्रॅफिकमध्ये धक्के खात आपण लाईव्ह कॉन्सर्टला का जातो? कारण तिकडे एक जिवंत ऊर्जा असते, लाईव्ह एनर्जी. मशीन फक्त एकतर्फी वाजतं, पण एखादा कलाकार जेव्हा गातो किंवा वाजवतो, तेव्हा तो श्रोत्यांच्या डोळ्यातील दाद टिपून पुढचा स्वर वाजवतो किंवा गातो. म्हणजेच त्या वातावरणानुसार तो आपलं गायन करतो. पण हे जे ऊर्जेची देवाणघेवाण आहे ना, ते एका मशीनच्या अल्गोरिदमच्या चौकटीत अजिबात बसत नाही. हे आम्हाला आमच्या शोषणातून समजलं. मग आता प्रश्न असा पडतो की श्रुती, गती, अत्याधुनिक AI हे सगळं काही असून सुद्धा पहिल्या सादरीकरणाने केवळ तुमच्या कानाला स्पर्श केला, तर दुसऱ्याने थेट आत्म्याला. कारण आत्म्याला स्पर्श करण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाचे मानवी पैलू आपल्याला ग्राह्य धरावे लागतात. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे गिव्ह अँड टेक, म्हणजेच ऊर्जेची देवाणघेवाण. कोणत्याही कार्यक्रमात 3 प्रकारच्या देवाणघेवाणी असतात, म्हणजेच गिव्ह अँड टेक. पहिलं म्हणजे सेल्फ गिव्ह अँड टेक, आत्मरंजन. दुसरं म्हणजे इंट्रा गिव्ह अँड टेक, म्हणजे सादरकर्त्यांमधील आपापसात असणारं गिव्ह अँड टेक. आणि तिसरं म्हणजे इंटर गिव्ह अँड टेक, म्हणजेच तुम्हा श्रोत्यांसोबत असलेलं गिव्ह अँड टेक.
अगदी बरोबर. आता ह्या पैलूसारखे अजून 2 पैलू आम्हाला संशोधनातून समजलं. एक म्हणजे त्या कलाकाराचा प्रवास, म्हणजे त्याच्या जीवनात येणारे सुखदुःख, एकंदरीत त्याचं जीवन. आणि दुसरा पैलू म्हणजे परंपरा, त्याची गुरुशिष्य परंपरा, त्याची तालीम, त्याचा रियाज. तर एखाद्या रोबोटला आपण अचूक कमांड्स देऊन परफेक्ट ऑडिओ किंवा म्युझिक जनरेट करू शकतो, परंतु त्याला तो अनुभव आपल्याला फीड करता येईल का? कारण जेव्हा आपण एखाद्या कलाकाराची प्रस्तुती ऐकत असतो तेव्हा आपण केवळ एक सुरावट ऐकत नाही, आपण त्या कलाकाराची वर्षानुवर्षांची तपश्चर्या, त्याचा रियाज, त्याचे आनंदाचे आणि निराशेचे क्षण ऐकत असतो. AI कडे केवळ आठवणी असं काहीच नसतं. त्याच्याकडे असतो तो एक डेटासेट ज्यावरती तो ट्रेन होतो आणि त्यातून एक ध्वनी उत्पन्न होतो. तसं बघायला गेलं तर कुठल्याही व्यक्तीचा किंवा कुठल्याही कलाकाराचा श्वास हा त्याच्या जीवन प्रवासातूनच उमलतो. कुठल्याही कलाकाराची प्रस्तुती जेव्हा आपण ऐकतो त्यामागे गुरूंची पुण्याई असते. गुरुजींनी शिकवलेली ती छोटीशी मुरकी किंवा गमक ही काही केवळ सरावातून येत नाही, ती गुरूंच्या आशीर्वादातून कलाकारापर्यंत झिरपत येत असते. AI ला आपण ट्रेन करून त्याला प्ले करायला शिकवू शकतो, पण संगीताची साधना करायला हे नक्कीच नाही. आता या प्रवासाचा पुढील पैलू म्हणजेच भावनिक प्रगल्भता, यालाच इमोशनल मॅच्युरिटी देखील म्हणता येईल. आता भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा अशी आहे की त्याचं एक वैशिष्ट्यच म्हणू शकतो आपण की एकच राग आनंदाच्या क्षणी वेगळा भासतो, पण तोच राग दुःखाच्या सावटाखाली वेगळाच भासू शकतो. जर समोरचे श्रोते अस्वस्थ असतील तर कलाकार आपल्या सुरांनी त्यांच्या मनाला हळूवार स्पर्श करतो आणि समोरच्या प्रेक्षकांची मनस्थिती ओळखून स्वतःमध्ये उत्स्फूर्तपणे बदल घडणं हे AI ला कदाचित जमू शकेल. आणि याच सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजेच एकंदर ऊर्जा, ऑरिक फील्ड. बरोबर. कारण सर्व्हरवरती चालणारे जे AI मॉडेल्स असतात ते ध्वनिलहरी नक्कीच उत्पन्न करू शकतील, पण जेव्हा एक कलाकार मंचावरून वाजवतो तेव्हा तो थेट आत्म्याच्या लहरी म्हणजेच सोल वेव्स निर्माण करतो. आणि एक विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की हे कुठल्याही कलेचे अंतिम सत्य असते. आता शेवटचा मुद्दा, आम्हाला इकडे असं अजिबात म्हणायचं नाही की AI वाईट आहे किंवा AI आपला शत्रू आहे. उलट AIच्या वापराने आपण भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये नवे नवे उच्च शिखरे गाठू शकतो. पण आजच्या या नवीन युगामध्ये प्रश्न असा पडतो की AI म्हणजे काय केवळ संगीत आहे? संगीत म्हणजे काय केवळ कंटेंट किंवा संगीत म्हणजे काय केवळ गणित नाही. संगीत ही मानवाची भाषा आहे आणि AI कडनं आपण अचूक बासरी किंवा अचूक वाद्य नक्कीच वाजवून घेऊ शकतो, पण त्यात प्राण ओतण्याचं काम हे तरी मानवाचंच आहे. पण इकडे गंमत आहे हा, संगीत हे मुळात वैश्विक असतं, म्हणजेच युनिव्हर्सल असतं. त्यामुळे तुमच्या आत्म्याला कुठचा सूर कधी स्पर्शून जाईल हे कोणीच सांगू शकत नाही. तो सूर मानवाने निर्मित केला असावा किंवा रेकॉर्डेड असावा किंवा AI जनरेटेड असावा. प्रश्न हा आहे की तुम्ही श्रोते म्हणून ते स्वीकारायला कितपत तयार आहात. तर या सगळ्या गोष्टींना अनुसरून जर आपण निसर्गाच्या या अथांग चैतन्याशी एकरूप झालोत तर वाऱ्याची सळसळही आपल्याला एका सुरेल संगीतासारखी वाटेल. तुमच्या आत्म्याला कुठल्या स्वराने भिडू द्यायचे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते. जर या वैश्विक स्पंदनांशी आपण एकरूप झालात, या वैश्विक स्पंदनांशी आपण स्वतःला जोडून घेतलं तर कुठलाही सूर तुम्हाला एका असीम शांततेकडे घेऊन जाणारा नक्कीच असेल. शेवटी हा सर्वस्वी प्रत्येकाचा वैयक्तिक प्रवास आहे. तर हे निसर्गाचे संगीत आत्मसात करण्यासाठी तुमचे हृदय आणि कान कायम उघडे ठेवा. धन्यवाद. धन्यवाद.